स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण शिकणार आहोत मंडवळ्या। मंडवळ्या आपल्याला बनवायच्या आहेत। तर पण मंडवळ्या का घालतात लग्नासाठी किंवा तुमच्या मुंज विधीसाठी कशासाठी यूज करता, त्याचं कारण तुम्हाला माहित आहे का? तर नसेल माहित तर मी तुम्हाला सांगते। जे आपल्याला आपण मुंडवळ्या का घालतो, कारण मुंडवळ्या बांधल्याने ठराविक प्रेशर आपला दबला जातो। त्याच्यामुळे लग्नात वाटणारी जी भीती आहे, दडपण आहे येणारं, त्याच्यामुळे तुमचं काय म्हणतात त्याला, भीती कमी होते। आणि पूर्वीच्या काळी चाफ्याचं मंडवळ्या घातल्या जायच्या, मंडवळ्या असायच्या, त्या फुलांच्या वासाने तुम्हाला फ्रेश वाटायचं। आजकाल अशा युनिक एक्सेसरी निघालेल्या आहेत, वेगवेगळ्या नवीन नवीन निघाल्यात, म्हणजे वेगवेगळे डिझाइन निघालेत। फुलांमध्ये पण आहेत, मोत्यांमध्ये पण आहेत। जसे तुम्हाला हवं तसं रिक्वायरमेंट असते तसे सगळेजण यूज करतात। आणि म्हणजे आता जसे जसं काय म्हणतात त्याला, जसे जसे तुमची पुढे पिढी जशी जशी पुढे जात आहे तसे तसे ते मंडवळ्याचं डिझाइन पण वेगवेगळे होत चाललेत। आणि फुलांमध्ये पण असतात, पण आता सध्या ट्रेंडमध्ये मोत्यांचे मंडवळ्या खूप ट्रेंडमध्ये चाललेत। चेनमध्ये आहेत, मोत्यांमध्ये आहेत। जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घालू शकता। खूप छान छान डिझाईन्स तुम्ही करू शकता। तर मी तुम्हाला आज शिकवते मोत्यांची मंडवळी। आपण आता मंडवळ्याचं साहित्य बघणार आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला मोती। हे आपले जे ड्रॉप्स मनी आहेत 6 mm चे, 0.3ची वायर, पक्कड, कटर, आणि हे टेबलची दोरी आहे, पट्टी, आणि आपण जे पल्स रिंग घेतोय, चेन त्याला म्हणतात, ती ॲक्च्युली माझं ना पट्टी त्या साईडला जास्त गेल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही आहे, पण मी 7 इंच मोजून घेतलेलं आहे। 7 इंच आपल्याला ती चेन 7 इंचाबरोबर कट करायचे आहेत। अशा मी 2 चेन त्या कट करून घेतल्या आहेत। व्यवस्थित कट करायचे, कारण की थोडा एक्स्ट्रा मनी सोडायचा आहे। काय होतंय, जेव्हा आपण ते कट करतो तेव्हाचा जो मनी जो आहे तो एक्स्ट्राचा तो निघून जातो। त्याच्यामुळे एक मनी एक्स्ट्रा ठेवा आणि घेताना बरोबर 7 इंच घ्या, म्हणजे जेणेकरून सगळेच 7-7 इंच जर घेतलात ना तुम्ही की व्यवस्थित सगळं हे होईल, काय म्हणतात त्याला, लेंथनुसार व्यवस्थित बसेल। मग ते आता बघा, एक मनी माझा निघाला आहे। त्याचं एक्स्ट्राची जी तार आहे ते मी कट करून टाकते, कारण की तसंच सेम दुसरी पद्धत, म्हणजे दुसरं पण मी चेन तसेच घेतले। हे दोन्ही करून घेऊन आता तसंच सेम 4 आपण 7-7 इंचच घेणार आहोत। हे वरच्या साईडचे आपण जे डोक्याला लागणार, म्हणजे जे बांधलं जाणार आहे ते डोक्यासाठी आपण काढून ठेवले, आणि साईडच्या जे आहेत तशा त्या 2-2 अशा 7-7 इंच आपण घेणार आहोत। सॉरी, कारण की माझा व्हिडिओ ॲक्च्युली बनवताना ते माझी पट्टी त्या साईडला गेल्यामुळे मला ते कळलं नाही व्हिडिओमध्ये की मी ते तुम्हाला ते दिसत नाही आहे म्हणून। पण मी 7 इंच घेतलं आहे। 7 इंच घेतल्यानंतर ते 4 आपण कट करून घेणार आहोत। व्यवस्थित कट करून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर 2 चेन घ्यायच्या त्या मोत्यांच्या, आणि 7 इंच बरोबर त्याचा मध्य काय येतो 3.5। मग आपण 0.3ची वायर घेऊन त्याच्यामध्ये आपण मोती हे करणार आहोत, टाकणार आहोत। मोती अटॅच त्याच्यात हे करून टाकून पाहू शकता तुम्ही। तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत तुम्ही बघू शकता किंवा पॉज बघू शकता करून। आपण असे 6 मणी घेतलेत काहीतरी, मी 6 मणी त्याच्यामध्ये आपण ते फूल बनवून घेणार आहोत। आपण 6-7 बसतात। आता तुमचं कुंदन किती साईजचं आहे त्याच्यानुसार, माझे
7 बसले असतील मला वाटते. 7 का 8 बसलेले आहेत मोती माझे. बघा तुम्ही. आणि आता आपण 7 8 9 बसलेत. आपण त्याला राऊंड करून घेतोय आणि त्याच्यामध्ये आता तो कुंदन अटॅच करून घेतोय. मीनाकारी कुंदन आहे तो 10 mm चा. आणि तो व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने. छानसं असं पॅक करून घेतल्यानंतर आपल्या पट्टीच्या सहाय्याने बघायचे 7 इंच बरोबर आहे का. दोन्ही पण चेन व्यवस्थित पकडायची. 3.5 इंचाच्या मधोमध म्हणजे 7च्या मधोमध 3.5 येतं, तर त्या 3.5 इंचाच्या मधोमध ते आपल्याला फुल अटॅच करायचं. पाहू शकता तुम्ही माझं ते थोडंसं हलत होतं, ते चेन ही होत होती. व्यवस्थित करून घ्या. बघा तुम्ही. मी 3.5 इंचाचे इथे आपण व्यवस्थित टाईट असे पकडून घ्यायची दोन्ही हाताने चेन, की जेणेकरून ती हलणार नाही. आणि व्यवस्थित त्याला लॉक करून घ्या. साईडला असे गोल गोल राऊंड आधी मारून घ्या, की जेणेकरून ती चेन म्हणजे ही होणार नाही, हलणार नाही. आणि नंतर मग तुम्ही ते फूल व्यवस्थित अटॅच करून घ्या त्या मोत्यांना. माझे 9 मोती बसलेले ते मीनाकारी कुंदनच्या बाजूला. आणि त्याच्यानंतर मग ते अटॅच व्यवस्थित करून घेतल्यानंतर व्यवस्थित त्या मोतीला तिडे पडणार नाही असे काळजी घ्या. आणि व्यवस्थित त्याला टाईट करून घ्या. हाताला लागणार नाही याची काळजी घ्या. बघा कशा प्रकारे मी त्याला अटॅच करत आहे. आता खालच्या साईडतून ते तार मी ओवली आहे आणि ते दोन्ही पण त्याला पीळ देऊन मी ती कट करून आतल्या साईडला ती म्हणजे अटॅच करते, की जेणेकरून ती लागू नये डोक्याला वगैरे म्हणून. व्यवस्थित टाईट करायची. बघा पाहू शकता तुम्ही मी कशी. आणि हाताच्या बोटाने बघायचं ते लागतंय का नाही. आता आपण व्यवस्थित बघून घ्यायचं मेजरमेंट, की 3.5 च्या इथे आपला तो मीनाकारी फूल आलंय का बरोबर. बघा माझं तिथे 3.5 इंचाच्या तिथेच बरोबर ते फूल अटॅच झालेलं आहे. आता आपण दुसरी साईड आपण बनवून घेणार आहोत. हे बघा आता तुम्हाला दिसेल माझं 7 इंच घेतलेलं आहे मी टोटल. आणि त्याच्यानंतर मी आता दुसरी बाजू आपण बनवून घेतो आहोत. जे आपलं 6 mm ड्रॉप मनी जो आहे, तुम्ही ग्रीन घेऊ शकता, रेड घेऊ शकता. तुम्हाला जो कलर आवडेल तसा तुम्ही घ्या. मी मरून कलरचा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपले जे बॉल पिन्स आहेत त्याच्यामध्ये ते आपला अटॅच करायचं क्रिस्टल. एक मनी टाकून, मोतीचा मनी टाकला मी, कारण की त्याच्यातून ते दिसताना पण छान दिसते. तशाच प्रकारे आपण 4ही बनवून घेतलेत. आता जंप रिंगने ते दोन्ही पण 2-2 घेऊन असं जे आधीचे जे आपण अटॅच केलेले जे फ्लावर आहे त्याला ते जंप रिंग जॉईंट करून घेऊन जे दुसरे 2 जे आहेत आता जे बनवलेले क्रिस्टलचे चेन जे आहेत साईडच्या 2 इथे आणि 2 त्या साईडला, दोन्ही साईडला अशा 2-2 आपण लावून जे ॲडजस्टेबल जी आपली दोरी आहे त्याच्यात अटॅच करून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते प्रेस करून घेणार आहोत. तसंच दुसऱ्या साईडचं पण तसंच सेम करून घेणार आहोत. असंच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे काय नाही ते मी तुम्हाला इझी आणि सोप्या पद्धती नक्की शिकवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही बघ. आणि हो, जेव्हा आपण ते जंप रिंग त्याला अटॅच करतो त्याला जी चेन असते वरच्या साईडची जी चेन आहे आपण फ्लावर बनवलं आहे त्याला तिडा पडला जातो. तर ते व्यवस्थित आपण तिडा पडणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित ते जंप रिंग आपण अटॅच करून घ्यायचे आहे.
दोन्ही ते जे चेन बनवलेल्यात आहे आपण ते क्रिस्टल ड्रॉप मनीचे जे बनवलेत तसेच सेम दोन्ही पण त्याला अटॅच करून घेऊन ॲडजस्टेबल जी वायर आहे दोरी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित पाहू शकता ते माझ्या हातातून सटकत होतं. व्यवस्थित काळजीने करायचं, तिडा वगैरे पडू नये त्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित जंप रिंग टाईट करून व्यवस्थित असं त्याला प्रेस करा पकडच्या साहाय्याने, हाताला लागणार नाही याची काळजी घ्या. आणि कशी झाली नक्की मला मुंडवळ्या सांगा. आणि तुम्हाला जर हव्याच असतील अशा तुमच्या लग्न कार्यात किंवा मुंज कार्यामध्ये तर मला नक्की इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा आणि मला DM करा, मेसेज करा. कशा झाले मला नक्की सांगा. आणि तुम्हाला हवे असेल तर मला इंस्टाग्रामला पूनम मेकअप आर्टिस्ट 007 ह्या इंस्टाग्राम IDला मला फॉलो करून मला नक्की सांगा कशा झाल्यात. म्हणजे तुम्हाला मुंडवळ्या हव्या असतील तर किंवा तुम्हाला नथ वगैरे किंवा कुठली ज्वेलरी हवी असेल तर मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. कशा झाल्यात नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.